40 नंतर अचानक आपल्या पोटाभोवती चरबी वाढते आहे का? पूर्वी कमी खाल्लं की आपलं वजन कमी व्हायचं, पण आता कमी खाल्लं तरी आपलं वजन आता कमी नाही होत आहे का? काही जण म्हणतात, मी फारसं खात नाही, पण तरीही माझं पोट वाढतंय. हो, कारण ही फक्त आपल्या खाण्याची गोष्ट नसून तर ही आहे आपले हार्मोन्स, आपली पचनशक्ती आणि आपल्या जीवनशैलीमधील बदलांची गोष्ट. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे की 40 नंतर आपल्या पोटावरील चरबी का बरं वाढते आणि ही चरबी सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने कशी कमी करावी. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्या सगळ्यांना सुरुवातीच्या 7 दिवसांची कृती योजना सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात आजच्या या विषयाला. सर्वप्रथम 40 नंतर आपल्या पोटावरची ही चरबी का बरं वाढते याच्या मागची काही कारणं आपण समजावून घेऊयात. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे हार्मोनल बदल. महिलांमध्ये 40 नंतर इस्ट्रोजन हे हार्मोन हळूहळू कमी व्हायला लागतं. इस्ट्रोजन हे हार्मोन आपल्या शरीरामधील चरबी ही कुठे साठवायला हवी हे ठरवतं, आणि जेव्हा हे हार्मोन कमी होतं तेव्हा ही चरबी आपल्या कमरेभोवती न साठता आपल्या पोटाभोवती साठवू लागते. म्हणून अनेक महिलांना मेनोपॉजच्या आसपास आपलं पोट वाढल्याचं जाणवू लागतं. ही गोष्ट अनेक संशोधनामधून दिसून आली आहे की मेनोपॉज नंतर व्हिजरल फॅट हे वाढायला लागतं. आता पुरुषांमध्ये देखील वयाच्या 30-40 नंतर टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन हे कमी व्हायला सुरुवात होते. टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन आपल्या स्नायूंना टिकवण्याचं काम करतो, पण हे हार्मोन एकदा कमी व्हायला लागलं की मसल मास कमी व्हायला लागतो, आणि मसल कमी झाले की मेटाबॉलिझम देखील कमी व्हायला लागतं. म्हणून 40च्या आधी काही खाल्लं तरी विशेष काही फरक पडत नव्हता, पण आता मात्र ते पोटावर साठायला लागतं. आता पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस हार्मोन. स्ट्रेस हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला जाणवणारा खूप महत्त्वाचा घटक आहे. 40 नंतर जबाबदाऱ्या वाढतात, कामाचा ताण, कुटुंब, आर्थिक जबाबदारी या सगळ्यामुळे कॉर्टिसॉल वाढतो, आणि हा कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन आपल्या शरीराला सांगतो की ऊर्जा साठवून ठेव. आणि ही ऊर्जा कुठे साठते, तर ती बहुतेक वेळा आपल्या पोटाभोवतीच फॅटच्या रूपामध्ये साठायला लागते. म्हणूनच आपण म्हणतो की स्ट्रेस म्हणजे बेली फॅट. पुढचं कारण की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनामधून देखील आपली पचनशक्ती मंदावल्यामुळे देखील आपल्या पोटावर चरबी साठण्याचं प्रमाण हे वाढीला लागतं. आयुर्वेद सांगतो, मंदे अग्नौ सर्व रोगाः, म्हणजे अग्नी मंद झाला की सर्व रोग होतात. इथे अग्नी म्हणजे आपली पचनशक्ती आणि आपलं मेटाबॉलिझम. 40 नंतर अग्नी हा नैसर्गिकरित्या मंदावतो, अन्न नीट पचत नाही आणि शरीरामध्ये आम तयार होतो. हा आम आपल्या शरीरामध्ये साठत गेला की तो स्रोतोरोध निर्माण करतो, म्हणजे आपल्या शरीरामधील वाहिन्या ब्लॉक करतो, आणि त्याचा परिणाम म्हणून मेदधातू म्हणजेच आपली चरबी वाढायला लागते. म्हणूनच 40 नंतरचा आहार तोच जरी ठेवला तरी आपलं शरीर हे वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड करायला लागतं. पुढचं कारण म्हणजे मसल लॉस, म्हणजे स्नायूंची घट. वय वाढलं की आपल्या शरीरामधील स्नायू हे नैसर्गिकरित्या कमी होतात. मॉडर्न सायन्समध्ये याला सार्कोपेनिया असं म्हणतात. आपल्या शरीरातील स्नायू म्हणजे आपल्या शरीराची कॅलरी बर्निंग मशीन. त्यामुळे स्नायू कमी झाले की हे कॅलरी बर्निंग मशीनचं काम कमी व्हायला लागतं. त्यामुळे आपल्या शरीराचा बेसिक मेटाबॉलिक रेट हा कमी होतो, म्हणजेच आपलं शरीर हे कमी कॅलरी जाळतं, आणि त्यामुळे थोडं जरी जास्त खाल्लं तरी ते पोटावर साठायला लागतं. म्हणून 40 नंतर पोट वाढतंय यात तुमचा काहीही दोष नाही. तो एक नैसर्गिक जैविक बदल आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की योग्य आहार, योग्य योग आणि योग्य अशा जीवनशैलीने आपण हे पूर्णपणे नियंत्रित करू शकतो. तर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्या आहारामधील कोणते 5 महत्त्वाचे बदल करणं इथे गरजेचं आहे ते आपण थोडक्यात पाहूयात. बदल नंबर 1 म्हणजेच सकाळीच आपलं मेटाबॉलिझम सुरू करा. म्हणजे सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी आणि त्यात चिमूटभर दालचिनी टाकून त्या पाण्याचं सेवन करा, किंवा एक 10 ते 15 भिजवलेले मेथी दाणे ते देखील या पाण्यासोबत घेतले तरी चालणार आहेत. तर यामुळे आपल्या रक्तामधील साखर संतुलित होते, तसेच इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि पोटातील सूज कमी होते. आता बदल नंबर 2 म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन्स वाढवा, कारण 40 नंतर आपले स्नायू टिकवणे हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये मूग, उडीद डाळ, पनीर,
कडधान्ये, ताक याचं सेवन करा. प्रत्येक जेवणामध्ये ही प्रथिनं 15 ते 20 ग्रॅम असणं आवश्यक आहे. कारण प्रोटीन्समुळे आपला मसल लॉस कमी होतो, फॅट बर्निंग वाढते आणि पोट भरल्याची भावना इथे आपल्याला जास्त निर्माण होते. पुढचा तिसरा बदल म्हणजे साखर आणि मैद्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये कमी करणे. त्यासाठी बिस्किटे, ब्रेड, पांढरा तांदूळ हे जास्त प्रमाणामध्ये टाळा. यामुळे इन्सुलिनचा स्पाइक होतो आणि फॅट हे ॲब्डोमिनल भागात म्हणजे पोटाच्या भागामध्ये साठतो. आता पुढचा चौथा बदल म्हणजे रात्री हलकं आणि लवकर जेवण करा. त्यासाठी रात्री 7:30 वाजण्याच्या आधीच जेवण घ्या. हे जेवण भाजी, सूप किंवा डाळ अशा कॉम्बिनेशनमध्ये असू द्या. कारण आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळेला आपला अग्नी हा मंद असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेला जर आपण जड अन्नाचं सेवन केलं तर हे अन्न आपल्या शरीरामध्ये आम निर्माण करतो. पुढचा पाचवा बदल म्हणजे 12 तासांचा नैसर्गिक उपवास करा. म्हणजे उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर रात्रीच्या 7 नंतरच्या जेवणानंतर सकाळी 7 नंतरच नाश्ता घ्या. म्हणजेच रात्री 7 ते सकाळी 7 असा 12 तासांचा ब्रेक आपल्याला इथे घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं 12 तासांचा नैसर्गिक उपवास केल्यामुळे आपलं इन्सुलिन कमी व्हायला मदत होते. तसेच फॅट बर्निंग देखील सुरू होते आणि आपली डायजेस्टिव्ह रेस्ट देखील म्हणजेच आपल्या पचनाच्या क्रियेला विश्रांती मिळण्यासाठी हा 12 तासाचा काळ अतिशय उपयुक्त ठरतो. तर 40 नंतर आहाराबरोबरच आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी कोणत्या प्रकारची योगासनं करणं गरजेचं आहे ते आपण आता थोडक्यात पाहूयात. सगळ्यात पहिली योगक्रिया म्हणजे सूर्यनमस्कार. तर सूर्यनमस्कार करताना देखील सुरुवातीला आपण नवीन असाल तर सुरुवातीला फक्त 4 रेपिटेशन मध्ये आपण हे नमस्कार केले तरी चालणार आहे. प्रत्येक आठवड्याला आपल्याला 2-2 रेपिटेशन वाढवायचे आहेत आणि 10 ते 12 रेपिटेशन पर्यंत आपण पोहोचलो तर इतके नमस्कार आपण दररोज केले तरी पण चालणार आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला जितके जमतील तितकेच नमस्कार आपण इथे करणं गरजेचं आहे. आता हे नमस्कार करताना देखील हे अतिशय स्लो करायचे आहेत. एक नमस्कार करण्यासाठी आपल्याला 30 ते 40 सेकंद वेळ लागणं गरजेचं आहे. तर यामुळे आपल्या शरीरामधील मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची क्रिया सक्रिय व्हायला मदत होते. तसेच हार्मोनल बॅलन्स होण्यासाठी देखील सूर्यनमस्कार हे अतिशय उपयुक्त आहेत. तसेच आपले कोर मसल्स म्हणजे पोटाचे स्नायू मजबूत होण्यासाठी देखील सूर्यनमस्कार हे आपली मदत करतात. तर दुसरी योगक्रिया आहे भुजंगासन. तर भुजंगासन हे आपल्याला 20 ते 30 सेकंद पकडून ठेवणं गरजेचं आहे. हे आसन करताना देखील आपल्याला हे 3 रेपिटेशन मध्ये करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं भुजंगासन केल्यामुळे आपल्या पोटामधील अवयवांवर जो काही ताण निर्माण होतो त्यामुळे आपलं पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. तसेच आपली लोअर बेली फॅट कमी होण्यासाठी हे आसन आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतं. पुढची तिसरी योगक्रिया आहे नौकासन. नौकासन देखील आपल्याला 15 ते 20 सेकंद पकडून ठेवणं गरजेचं आहे आणि हे आसन देखील आपल्याला 3 रेपिटेशन म्हणजे 3 आवृत्त्यांमध्ये करणं आवश्यक आहे. या आसनामुळे आपल्या पोटाचे म्हणजे आपले कोर मसल यांची ताकद वाढण्यासाठी मदत होते. तसेच आपल्या चयापचय क्रियेमध्ये वाढ होण्यासाठी देखील हे आसन अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपला ॲब्डोमिनल टोन सुधारण्यासाठी देखील नौकासन अतिशय उपयुक्त आहे. आता चौथी योगक्रिया आहे ती म्हणजे कपालभाती. तर कपालभाती करताना देखील सुरुवातीला 30 स्ट्रोक या प्रकारे सुरू करून हळूहळू या स्ट्रोकची संख्या आपल्याला 120 स्ट्रोक इथपर्यंत न्यायची आहे. आणि या पद्धतीनं एकदा आपल्याला कपालभाती करता यायला लागली की हळूहळू आपल्याला 2 ते 3 आवर्तनामध्ये ही कपालभाती क्रिया करायची आहे. कपालभाती या क्रियेमुळे आपल्या बेली रिजन मधलं सर्क्युलेशन रक्ताभिसरण वाढण्यासाठी खूप मदत होते. तसेच फॅट मेटाबॉलिझम या प्रक्रियेमध्ये देखील कपालभाती ही क्रिया अतिशय उपयुक्त ठरते. आता पुढची 5वी क्रिया म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. तर अनुलोम विलोम प्राणायाम करताना देखील तो दररोज 5 ते 7 मिनिटं करणं आवश्यक आहे. हा प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीरामधील कॉर्टिसोल या हार्मोनची लेवल कमी व्हायला मदत होते आणि याचा परिणाम म्हणून आपल्या मनामध्ये जो काही स्ट्रेस निर्माण झालेला असतो तो कमी व्हायला मदत होते. तसेच अनुलोम विलोम प्राणायाममुळे आपले हार्मोनचं संतुलन होण्यासाठी देखील आपल्याला फार मदत होते. आता एक खूप महत्वाचा मुद्दा जो बहुतेक लोक पूर्णपणे दुर्लक्षित करतात तो म्हणजे झोप आणि स्ट्रेस. कारण 40 नंतर आपली रिकव्हरी कॅपॅसिटी ही कमी होते. त्यामुळे झोप ही लक्झरी नसून ती आपल्या शरीराची आवश्यकता आहे. जेव्हा आपण 7 तासांची गाढ झोप घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये ग्रोथ हार्मोन स्रवतो. हा हार्मोन फॅट ब्रेकडाऊन मध्ये मदत करतो, मसल रिपेअर करतो,
मेटाबॉलिझम संतुलित ठेवतो. जर झोप कमी झाली तर आपल्या शरीराला असं वाटतं की आपण स्ट्रेसमध्ये आहोत. कारण झोप कमी झाली की आपल्या शरीरामधील कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढायला लागतं आणि आधी सांगितल्याप्रमाणेच जर हा कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढला तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा साठायला लागते आणि ही वाढलेली ऊर्जा चरबीच्या रूपात आपल्या पोटाभोवती साठते. आणि म्हणूनच तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज करत असाल पण झोप व्यवस्थित नसेल तर पोट कमी होणं कठीण जातं. आता नेमकं कोणत्या वेळेला झोपलं पाहिजे? तर रात्री 10:30 पूर्वी झोपणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. कारण आयुर्वेदानुसार रात्रीचा 10 ते 2 हा काळ पित्ताचा मानला जातो. हा काळ आपल्या शरीराच्या दुरुस्तीचा आणि मेटाबॉलिझम रिसेट होण्याचा काळ आहे. जर आपण 10:30 पूर्वी झोपलो तर शरीराची नॅचरल डिटॉक्स आणि हार्मोनल बॅलन्स प्रक्रिया नीट होते. त्यामुळे उशिरापर्यंत जागरण केलं तर आपला अग्नी बिघडतो आणि त्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. आता याचबरोबर आपला स्क्रीन टाइम देखील आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. कारण रात्री मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप याचा ब्लू लाईट मेलाटोनिन हार्मोन कमी करतो. कारण मेलाटोनिन हे हार्मोन आपल्या झोपेला नियंत्रित करतं. तसेच फॅट रेग्युलेशनमध्ये देखील हे हार्मोन आपली मदत करतं. म्हणूनच झोपायच्या किमान 45 मिनिटं तरी आधी आपली स्क्रीन पूर्णपणे बंद करा. म्हणजे कधी कधी आपण वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण आपल्या शरीराला विश्रांती देत नाही आणि मग आपलं शरीर म्हणतं मी थकलो आहे, मी आता चरबी जाणार नाही. म्हणून 40 नंतर डाएट आणि एक्सरसाइज इतकीच शांत झोप मन महत्वाचं आहे. तर मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे आपण या सगळ्याची सुरुवात करताना सुरुवातीच्या 7 दिवसाला कोणत्या प्रकारची कृती योजना आखावी तर मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम 1 आठवडा आपली साखर पूर्ण बंद करा. चहा, कॉफी, बिस्किट, मिठाई पूर्ण थांबवा. कारण इन्सुलिन स्पाइक झाला की आपलं फॅट स्टोरेज वाढतं. पण तरीही तुम्हाला हे अगदी अवघड जात असेल तर त्याच्याऐवजी आपण अगदी कमी प्रमाणात पर्याय म्हणून खजूर किंवा गुळाचा वापर करू शकता, पण कमी प्रमाणात. आता नंबर 2 म्हणजे रोज सकाळी ब्रिस्क वॉकिंग करा. सकाळी चाललात तर आपलं व्हिटॅमिन डी आणि मेटाबॉलिझम हे दोन्ही सुधारतात. आता नंबर 3 म्हणजे 4 सूर्यनमस्कारांनी सुरुवात करा. फुल बॉडी ॲक्टिव्हेशनसाठी या सूर्यनमस्काराची संख्या हळूहळू वाढवा. ते वाढवण्याची घाई करू नका. आता नंबर 4 म्हणजे दररोज 10 मिनिटे प्राणायाम करा. 5 मिनिटं अनुलोम विलोम आणि 5 मिनिटं भ्रामरी प्राणायाम करा. आता हे प्राणायाम नेमके कसे करायचे हे जर आपल्याला माहिती नसेल तर ह्या दोन्ही प्राणायामावर विस्तृत स्वरूपात मी व्हिडिओ बनवलेले आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कारण ह्या प्राणायामामुळे आपलं कॉर्टिसॉल कमी व्हायला मदत होते आणि हे कॉर्टिसॉल कमी झाल्याशिवाय आपली बेली फॅट कमी होत नाही. नंबर 5 म्हणजे रात्रीचं हलकं जेवण करा. ते देखील झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी. कारण हेवी जेवण म्हणजेच फॅट स्टोरेज. आता पुढचा नंबर 6 म्हणजे दररोज 2 ते 2.5 लिटर पाणी प्या. कारण फॅट ब्रेकडाऊन झाल्यावर टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर पडण्यासाठी पाणी हे अतिशय आवश्यक आहे. आता सगळ्यात शेवटचं नंबर 7 म्हणजे आपल्या आहारामध्ये पुरेसं प्रोटीन घ्या. त्यासाठी आहारामध्ये डाळी, मूग, पनीर याचा समावेश करा. कारण मसल टिकवल्याशिवाय आपला हा फॅट लॉस टिकत नाही. तर ही झाली आपल्या 7 दिवसांची कृती योजना. तर आपण नक्कीच ही योजना फॉलो करा आणि 7व्या दिवशी आपल्या वजनापेक्षा आपल्या कमरेचं माप घ्या. कारण 40 नंतर फॅट लॉस म्हणजे फक्त वजन कमी होणं नाही तर हार्मोन्स, मेटाबॉलिझम आणि मसल यांचा समतोल राखणं आहे. जर तुम्ही 40 असाल आणि आजपासून सुरुवात करणार असाल तर मला कमेंटमध्ये स्टार्ट असं कमेंट करा. तसेच तुम्हाला 40 साठी विशेष असा डाएट प्लॅन हवा असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्यांना हा व्हिडिओ उपयोगी पडेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि हो, आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मी आपल्याला जी काही कृती योजना सांगितलेली आहे त्या कृती योजनेला आजपासूनच सुरुवात करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.